तर आजची जी वकिलांची प्रेस आहे ती कशा संदर्भात आहे? नमस्कार. मी ॲडव्होकेट रामराजे भोसले, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचा अध्यक्ष. आजची जी आपली प्रेस कॉन्फरन्स आहे ती आपल्या पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील सेक्टर नंबर 14मधील 15 एकर भूखंड अलॉट झालेला आहे, त्यावरील न्यायसंकुल इमारतीच्या भूमिपूजनाच्या संदर्भातील आहे. दिनांक 3 मार्च 2024 रोजी सदर न्यायसंकुल इमारतीच्या भूमिपूजनाचा शुभारंभ करण्याचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये 4 मजली, पहिल्या टप्प्यामध्ये 4 मजली इमारतीचं काम होणार आहे. त्यामध्ये 25 न्यायालय होणार आहेत. प्रथमतः प्रामुख्याने सुरुवातीला 12 कनिष्ठ न्यायाधीश, 7 वरिष्ठ न्यायाधीश आणि 6 जिल्हा व सत्र न्यायालय येणार आहेत आपल्या इथे. त्याचबरोबर न्यायालयीन इमारतीच्या बाजूला न्यायाधीशांच्या निवासस्थानाची व्यवस्था म्हणून वेगळ्या इमारतीचं बांधकामसुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे. तिथे काही जसं म्हणतात न्यायालयासाठी निवासाचं स्थान वगैरे Yes. आहे, तर आपल्या वकिलांसाठी काही उपाययोजना वगैरे काही असं केलेलं आहे? वकिलांसाठी सुद्धा स्वतंत्र चांगल्या सुसज्ज असे बार रूमची आयोजन केलेलं आहे. ॲम्बीथिएटर आहे, त्याच्यामध्ये महिला वकिलांकरिता स्वतंत्र कक्ष केलेला आहे. त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधायुक्त हिरकणी कक्ष वगैरे सारख्या सगळ्या सोयीसुविधांच्या बांधकामाचा त्याच्यामध्ये समावेश आहे. यामध्ये कोण कोण मान्यवर येणार आहे? आता परवाच्या 3 तारखेच्या भूमिपूजनासाठी प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश माननीय न्यायमूर्ती अभय ओक साहेब आहेत, भूषण गवई साहेब आहेत आणि प्रसन्न वरळे साहेब आहेत. त्याचबरोबर उच्च न्यायालयातील 4 न्यायमूर्ती येणार आहेत. त्यामध्ये आपल्या डेरे मॅडम आहेत, संदीप मारणे सर आहेत, आरिफ डॉक्टर आहेत. हे असे साधारणपणे 7 ते 8 न्यायमूर्ती आपल्या भूमिपूजनाच्या उद्घाटनासाठी कन्फर्म येणार आहेत. त्याचबरोबर आपले जिल्हा न्यायाधीश महाजन साहेब आहेत आणि बाकी सर्व वकील बांधव सर्वजण उपस्थित असणार आहेत. जे पण असतात ते पुण्याला जातात, तर असं केव्हा मागणी केली जाते वेगळ्या न्यायालयाची? जसं आपण इथं पिंपरी चिंचवडमध्ये मागणी केली नाही आणि आता त्याची आपण पायमल्ली करत आहात, उभारणी करत आहात, तर असं केव्हा मागणी केली जाते? तुमच्याकडे सिव्हिल कोर्ट किंवा फॅमिली कोर्ट नाही आहे, त्याबद्दल तुम्ही काय मागणी केली? आता काय आहे की जवळपास आपलं पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी तर स्मार्ट सिटीमध्ये आहेच. त्याचबरोबर जवळपास 30 लाखाच्या आसपासची लोकसंख्या आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहराची. मग लोकसंख्येचा विस्तार पाहता लोकांची जाण्या येण्याची गैरसोय, प्रलंबित खटल्यांची संख्या, हे सर्व पाहता आमची त्या अनुषंगाने जवळपास 10 ते 12 वर्षापासून लढा चालू आहे स्वतंत्र न्यायालयासाठी, जिल्हा न्यायालयासाठी, वरिष्ठ न्यायालयासाठी. आणि त्याला खऱ्या अर्थाने आता 3 मार्चला भूमिपूजन झालं म्हणजेच खऱ्या अर्थाने यावर्षी त्या गोष्टीला यश येत आहे. आता सध्या पिंपरी चिंचवडमध्ये किती वकील आहेत? आत्ता पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनमध्ये नोंदणीकृत 1700 सभासद आहेत, जवळपास 1700 सभासद आहेत. आणि काही वकील बांधव पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहतात, परंतु त्यांची नोंदणी जी आहे सभासद नोंदणी ती पुणे जिल्ह्यामध्ये आहे, त्या पुण्यामध्ये आहे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये. तर साधारणपणे सर्व पिंपरी चिंचवडमधील वकिलांचा काउंट जर आपण कॅल्क्युलेट केला तर 2500 ते 2800 वकील साधारणपणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत स्थायिक आहेत. मॅम, तुमचा जो प्रश्न होता की कधी न्यायालयाची मागणी केली जाते किंवा कधी न्यायालय येतं, तर त्याबद्दलचं असं आहे, खटल्यांच्या प्रलंबित खटले किती आहेत त्याच्यावरती न्यायालयाची गरज निदर्शनास येत असते. साधारणपणे 500 खटल्याच्या आसपास, 500 खटल्यापर्यंत एक न्यायाधीश आवश्यक असतो. त्याचप्रमाणे आपल्या पिंपरी चिंचवडमधील 25-30 हजार खटले जर विचारात घेतले तर साधारणपणे 25 न्यायाधीशांची न्यायालयाची गरज आहे. आता प्रामुख्याने आपली मोरवाडी येथील जी जुनी इमारत आहे त्या जुन्या इमारतीमध्ये 2 सिनियर डिव्हिजन आत्ता
तुर्तास म्हणजे महिना 2 महिने किंवा जूनच्या आतमध्ये 2 वरिष्ठ न्यायाधीश आणि 2 सत्र न्यायालय येत आहेत. आणि हे वरिष्ठ न्यायालय आल्यामुळं त्या वरिष्ठ न्यायालयाकडे महिलांच्या बाबतीतले थोडक्यात कौटुंबिक न्यायालय, कौटुंबिक वाद जे असतात ते सिनियर डिव्हिजन चालवण्याचे अधिकार सिनियर डिव्हिजनला असतात. त्यामुळं तीसुद्धा गैरसोय जी होणार आहे लोकांची ती टाळली जाईल. पिंपरी न्यायालयाला तालुका कोर्टाची मान्यता नाही आहे. जर एखाद्या गावातलं एक वस्तीवर घर असतं, तशा प्रकारे पुण्यापासून आपल्याला लांब पडत होतं म्हणून पुण्यातलंच आलाइट कोर्ट म्हणून पिंपरी न्यायालयाकडे पाहिलं जातं आणि त्याला तशी कायदेशीर मान्यता आहे. त्याच्यामुळं तालुका कोर्ट असतं तर तालुका कोर्टला सर्व न्यायालयाचं वेगळं प्रपोजल असतं, वेगळं फंडिंग असतं. पण आज आपण पुणे न्यायालयाच्या अंडर असल्यामुळं पुण्यात काय जर बजेटमध्ये उरलं तर ते पिंपरीला देण्यात येतं. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला नवीन न्यायालय पाहिजे असेल तर लॉ कमिशनच्या रिपोर्टनुसार तसे पाहिलं तर 500 खटल्यांच्या पाठीमागे एक न्यायाधीश पाहिजे. पण आज तसं होत नाही. न्यायाधीशाची संख्या खूप कमी आहे. आज पिंपरी न्यायालयात आपण पाहिलं तर 25,000 ते 30,000 खटले प्रलंबित आहेत. त्याच्यामुळं जास्तीत जास्त न्यायालय पिंपरीत येणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून मोशी कोर्ट लवकरात लवकर कसे होईल याची आपण सगळ्यांनी आज काळजी करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कोणकोणते कोर्ट आपल्या इथे येणार? आपल्याकडे आता 9 JMFC आहेत. आता 4 ते 5 दिवसात अजून 2 JMFC येणार आहेत. आपण डिस्ट्रिक्ट कोर्टची मागणी केलेली आहे, सिनियर डिव्हिजनची मागणी केलेली आहे. सिनियर डिव्हिजन आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. कारण का पिंपरी चिंचवडच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनीला पुण्यात फॅमिली कोर्टात चक्रा मारावे लागतात. पण फॅमिली कोर्ट गेल्यानंतर जर तिथं त्यांच्या विरोधात किंवा कोणत्याही पार्टीच्या विरोधात एखादी ऑर्डर गेली तर त्याचं ॲपेलंट कोर्ट हे हायकोर्ट आहे. म्हणजे त्या महिला भगिनीला त्या फॅमिली कोर्टात ऑर्डर झाल्यानंतर त्याचं अपील मुंबईला जाऊन हायकोर्टात करायला लागणार आहे. पण आपल्या इथलं जे सिनियर डिव्हिजनचं कोर्ट येणार आहे, सिनियर डिव्हिजनलाही पॉवर आहे की ज्या डॉमेस्टिक व्हायलन्सच्या केस असेल, DVच्या असेल, मॅरेज पिटिशन असेल, हे चालवायचा अधिकार वरिष्ठ सर दिवाणी न्यायाधीशाला आहे. आणि जरी इथं कोणत्याही त्या प्रकरणात जर एखादी त्यांच्या विरोधात ऑर्डर झाली तर त्याचं ॲपिलंट कोर्ट हे जिल्हा न्यायालय आहे. म्हणजे त्या महिला भगिनीला मुंबईला न जाता उद्या कोणाच्या विरोधात ऑर्डर झाले तर त्याचं अपील म्हणून आपल्याला पुण्यातच जाता येईल आणि त्या महिला भगिनीला लवकरात लवकर न्याय मिळायसाठी याची मदत होईल. या संदर्भात निवेदन वगैरे कोणाला दिलेले आहे का? पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने अजितदादा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असेल किंवा जिल्हा न्यायालयामार्फत हायकोर्टलाही आम्ही मागणी केलेली आहे. मोरवाडी येथे 5 न्यायालय फर्निचरसहित तयार आहे. आज 1 वर्षापासून ते न्यायालय नेहरूनगरला गेल्यापासून अजून मोकळे आहेत. तिथं लवकरात लवकर सिनियर डिव्हिजन आणि सेशन कोर्ट चालू करायची आम्ही मागणी केलेली आहे. सदर प्रकरणाचा माननीय महाजनसाहेब प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी दखल घेऊन आणि लवकरात लवकर तिथं न्यायालय स्थापन होतील याचे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. 1 ते 2 महिन्यात ते न्यायालय चालू होईल. जजेस क्वार्टरचा थोडा प्रश्न आहे कारण का न्यायाधीशांना राहायची व्यवस्था पिंपरी चिंचवडमध्ये PWDच्या ह्याच्यात लवकरात लवकर करण्याचे आदेश दिलेत. जशी त्यांची राहायची व्यवस्था होईल पिंपरी न्यायालयात मोरवाडी येथे सिनियर डिव्हिजन आणि सिव्हिल कोर्ट चालू होईल. यश मिळालं असं वाटतं. याला 100% आम्हाला यश मिळेल. कारण का न्यायालयी याच्या बाबतीत राजकीय असेल, आमदार महेशदादा लांडगे असतील किंवा बाकी दोन्ही आमदार असेल, यांनी आम्हाला या प्रकारात खूप मदत केलेली आहे. अजितदादा पवारांनी पण आम्हाला शब्द दिला आहे उपमुख्यमंत्री म्हणून. देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आम्हाला दिलेलं आहेत. आणि जिल्हा न्यायालयातले प्रमुख जिल्हा न्यायाधीश असतील किंवा दुसरे शिंदे साहेब असतील, वेद पाठक साहेब असतील, यांना पण वाटतं की लवकरात लवकर पिंपरी येथे सर्व नागरिकांसाठी जिल्हा न्यायालयाचं कोर्ट झालं पाहिजे. त्यांचाही पाठपुरावा उच्च न्यायालयात चांगल्यापैकी चाललेला आहे आणि आम्हाला 100% यश त्याच्यात मिळणार आहे. काय सांगाल एकंदरीत आपण एक पद्धती जबाबदारी करत असताना आपलं कसं योगदान यावर मागे आहे आणि या भूमिका ज्या सोहळा होत आहे या सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार आहे, साधारणतः किती लोक जे आहेत या सोहळ्यासाठी? नमस्कार, मी ॲडव्होकेट धनंजय कोकणे. मी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचा सचिव आहे. तर आपल्याला आनंदाची बातमी सांगायची आहे की आपल्या मोशी इथे नवीन न्यायालय आपण बांधत आहोत. त्यासाठी 15 एकर जमीन भूखंड आपल्याला शासनाने मंजूर केला होता. तर त्याचं भूमिपूजन 3 मार्च 2024 रोजी होत आहे. या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे 3 न्यायमूर्ती तसेच मुंबई हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालयाचे 4 न्यायमूर्ती आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालक न्यायाधीश हे उपस्थित राहणार आहेत. तर
हे जे नवीन कोर्ट होतं आहे ही एक सुंदर अशी वास्तू आपल्या शहराला सौंदर्यात भर पाडणार आहे. आणि त्यासाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे सर्व आजी माजी अध्यक्ष यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यासाठी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या सूचनेप्रमाणे सन 2016 रोजी एक बांधकाम समिती आपण स्थापन केली होती. त्यामध्ये ॲडव्होकेट आतिश रांडगे, संजय दातीर पाटील, सतीश गोरडे सर, सुशील मंचरकर, ॲडव्होकेट किरण पवार सर, ॲडव्होकेट सुहास पडवळ सर यांनी वेळोवेळी न्यायालयीन व शासकीय पत्रव्यवहार केलेला आहे. आणि दिनांक 14 फेब्रुवारी रोजी आपल्या पुण्याचे जे प्रमुख न्यायाधीश आहेत महाजन साहेब यांनी येऊन पाहणी केली आणि 3 तारखेला हे भूमिपूजन होणार आहे. तर या कार्यक्रमासाठी एकंदरीत 1000 ते 1500 वकील उपस्थित राहणार आहेत. एकंदरीत आपण हे 15 भूमिपूजन करतो, यामुळे कुठल्या सुविधा वकिलांसाठी भेटणार आहेत आणि काय याच्यामध्ये बदल निर्माण होणार आहे? येस. तर मुळात आपलं जे पिंपरी न्यायालय आहे हे एक सबस्टिट्यूट न्यायालय म्हणजे JMC न्यायालय म्हणतो आपण. 5 लाखाच्या पर्यंत दिवाणी जे दावे आहेत ते पिंपरीमध्ये चालतात. त्याच्या पुढचे हे सत्र न्यायालयात चालतात. तर आपल्याला इथून पुण्याला जावं लागतं त्यासाठी. आणि आता जे नवीन न्यायालय होणार आहे तिथं आपण सत्र न्यायालय आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जे हेलपाटे होणार होते ते वाचणार आहेत आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांसाठी एक सोयीस्कर असं एका ठिकाणी सर्व न्यायालय उपलब्ध होणार आहेत.